नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सन 2011-13 मधील लेखा परीक्षण अहवालानुसार संचालक मंडळाला नोटीस। पाण्यासाठी पुणे विरुद्ध पुणे वाद चिघळला, हक्काचे पाणी मिळावे यासाठी दौंडमधील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। सोलापूरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल। आणि जागतिक दिनानिमित्त राहुरी शहरात राबवले जात आहेत विविध उपक्रम। दिव्या बेदमुत्ताच्या आकर्षक वस्तूंच्या स्टॉलची सर्वत्र चर्चा। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। माननीय राजेंद्र जगदाळे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद। आणि माननीय प्रकाश शेठ धारीवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजेंद्र जगदाळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर, जिल्हा पुणे। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या सन 2011-13 या कालावधीमधील लेखा परीक्षण अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर बाबींवरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 78 अन्वये चौकशीमध्ये संचालक मंडळ आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। दरम्यान कलम 88 अन्वये प्राधिकृत चौकशी अधिकारी निकम यांनी 16 मार्च रोजी त्यांना नगर येथे उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिलेत। राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या सन 2011 ते 13 या कालावधीतील लेखा परीक्षण अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर बाबींवरती महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिनियम 1960च्या कलम 78 नुसार झालेल्या चौकशीमध्ये तात्कालीन संचालक मंडळ अधिकारी तसेच कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका ठेवून त्यांना प्राधिकृत चौकशी अधिकारी RF निकम यांनी 16 मार्च रोजी नगर येथे उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत। ठपका ठेवण्यात आलेल्यांमध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी अध्यक्ष रामदास धुमाळ पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, तत्कालीन संचालक रावसाहेब सावळे, डॉक्टर भारत ढोकणे, हरिभाऊ मार्कंडेय, VT पाटील यांचा समावेश आहे। 12 जानेवारी 2015 रोजी प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी 2011-12 तसेच 2012-13 या कालावधीमध्ये लेखा परीक्षण अहवालातील गंभीर चुकांबाबत नोटीस बजावून ठपका ठेवलाय। कलम 78 अन्वये संचालक मंडळाला नोटीस बजावून ठपका ठेवण्यात आलाय। कारखान्याच्या हितास बंधनकारक असे कामकाज केलेले असून त्यामध्ये सुधारणात्मक उपाययोजना केलेल्या नाहीयेत। 2012-13च्या संचालक मंडळातील विरोधी गटाचे शिवाजी रामभाऊ गाडे, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह इतरांनी राजीनामे दिले होते। त्यामुळे त्यांना 78च्या चौकशीमधून वगळलं होतं। मात्र 88च्या नोटीशीमध्ये या 11 जणांचा समावेश करण्यात आलाय। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आलाय।
मनोज साळवे, सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी। दिवसेंदिवस गॅस सिलेंडर, पेट्रोल, किराणा, शिक्षण आदींच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्रामीण भागातील महिला वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे। त्यातच कांद्यालाही सध्या असणारा 50 रुपये हा 10 किलोचा भाव किमान 80 ते 90 रुपये करावा अशी जोरदार मागणी कांदा उत्पादक करणाऱ्या महिला वर्गाकडून करण्यात येते। हवेली तालुक्यातील कोरेगाव, भीमा, वाजेवाडी, पेरणे, डोंगरगाव, बिवरी, गोतेमाळा, अष्टापूर आदी भागांमध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन होऊनही कांद्याला नगण्य बाजारभाव मिळतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे। याबाबत गोतेमाळा येथील महिला शेतकऱ्यांनी सांगितले की आमच्याकडील भाग हा डोंगराळ आहे, त्यामुळे पाण्याची बऱ्यापैकी कमतरता या ठिकाणी आहे। काही विहिरींना पाणी असल्यामुळे त्यावर आमची शेती आणि घरातील पाणी अवलंबून आहे। आम्ही मोठ्या मेहनतीने कांद्याची लागवड दरवर्षी करतो, परंतु या पिकाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत नाही। त्यामुळे आम्हा महिलांसमोर घर कसं चालवायचं, मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्नकार्य आदी कसं चालवायचं असा गहन प्रश्न निर्माण झालाय। 5 रुपये किलो याप्रमाणे निश्चंकी बाजारभावामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। त्यातून आमचा पिकांसाठी खर्च केलेली रक्कम आणि वेळ निघू शकत नाही। त्यातच कांदा काढणी होऊनही कांदा शेतामध्ये तसाच पडून राहिल्यामुळे कांद्याचं वजन वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कमी होत आहे, अशी माहिती पांडुरंग गोते आणि तानाजी गोते यांनी दिली आहे। दरम्यान कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झालाय। आधी कांदा काढणीसाठी महिला कमी रोजावरती उपलब्ध होत्या, परंतु त्याच महिला आज 250 ते 300 रुपये रोजाने देखील मिळत नाहीयेत। त्यामुळे आधीच शेतकरी संकटामध्ये आहे। त्यातच कांद्याला हमीभाव नसल्यामुळे व्यापारी त्यांच्या सोयीने कमी दरामध्ये कांदा विकत घेतात। जर आम्ही आमचा कांदा पुणे, सोलापूर येथील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेला तर आम्हा शेतकऱ्यांनी कांदा भरणी, वाहतुकीचा खर्च हा जास्त होतो। महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी शासन निर्धारित हमीभाव दरवर्षी देतं, परंतु कांद्याला हमीभाव नसल्यामुळे कांदा आता शेतकऱ्यांना रडवायला लागलाय। तरी महाराष्ट्र शासनाने ऊसाप्रमाणे कांद्यालाही हमीभाव द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। तानाजी गोते बिवरी परिसरातील एक शेतकरी असून आम्ही कांद्याचे उत्पादन घेतलेले आहे आणि कांद्याचे उत्पादन घेताना कांद्यासाठी जो होणारा खर्च आहे तो आम्हाला शेतातून मिळतच नाही आणि यामध्ये त्यात खर्च एवढा करावा लागतोय की त्या कांद्याच्या उत्पन्नापेक्षाही जास्त करावा लागतोय आणि आम्हाला शासनाने यासाठी काहीतरी एक याच्यावरती हमी भाव मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करतो। आणि आमच्या या परिसरातील बिवरी, वाडी, बोल्लाई, अष्टापूर, भवरापूर या क्षेत्रात भरपूर कांदा लागवड झालेला आहे आणि या सगळ्या सर्वांना एक हमी भाव मिळावा अशी शासनाला एक विनंती करतो। बिवरी गोतेमाळा येथील कांदा उत्पादक शेतकरी बोलतोय। सध्या कांद्याची एवढी बिकट परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासनाने जो ऊसाला भाव दिला आहे हा हमी भाव, तसा हा शेतकऱ्यांना हा कांद्याला हमी भाव ठरवून द्यावा। कारण सध्या पुणे मार्केटमध्ये 50 रुपये 10 किलो भाव दिला जातो व्यापाऱ्याकडून। तो फार म्हणजे आमच्या खर्चाच्या दृष्टीने आणि कष्टाच्या दृष्टीने फार कमी आहे। तरी शासनाने आम्हाला हा कांद्यासाठी हमी भाव ठरवून द्यावा। कारण इथं सध्या शेतकऱ्यांचे एवढे हाल आहेत की पाणी टंचाई आहे, शेती लागण्यासाठी मजूर मिळत नाही। सुरुवातीला काही काळापूर्वी मजूर फार कमी दरामध्ये मिळत होतं, आता ते 200-250 रुपये एका बाईला भाव द्यावा लागतोय, त्यामुळे मजूर मिळत नाही, त्यामुळे खर्च भागत नाही आमचा त्यामध्ये। तरी शेतकऱ्याला कृपा करून शासनाने हमी भाव ठरवून द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। बिवरी येथून शेतकरी कांदा उत्पादक महिलांच्या वतीने बोलत आहे। तरी आमच्या कांद्याला 50 रुपये भाव असल्यामुळे आम्हाला याची काही पडतळ बसत नाही, म्हणून आम्हाला महाराष्ट्र शासनाने 70-80 ते हमी भाव द्यावा। कारण आमचे गॅसचे बाजार, मुलांचे शिक्षण हे फार वाढलेले आहे, त्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीचा बाजार द्यावा हीच विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला करतो। मी अश्विनी संतोष गोते,
राहणार बिवरी गोतेमाळा येथून शेतकरी आहे. मी येथील शेतकरी आहे. आमच्या कांद्याला 50 रुपये 10 किलो भाव मिळत असल्यामुळे आम्हाला काही परवडत नाही. कांद्याची लागणीला सुद्धा जास्त भाव आहे. काढणी म्हणा, ते लागण काढणी परत भरणी ह्याला खूप आम्हाला खर्च होत आहे. तर आम्हाला हे पीक म्हणजे न परवडण्यासारखं आम्हाला शेतकऱ्यांना झालेलं आहे. तर आम्ही जसा ऊसाला जसा ठरवून बाजार दिलेला आहे तसा आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की कांद्याला सुद्धा आम्हाला असा हमी भाव वाढवून द्यावा. आणि आता कांदा पीक हे आम्हाला शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं असतं, कारण की त्यावरच आता उन्हाळा लागलेला आहे. आम्हाला पाण्याची टंचाईसुद्धा आहे. आता आम्हाला पाणी प्यायला सुद्धा कमी आहे. तर आम्हाला आता उन्हाळा लागल्यामुळे 4 महिन्यानंतर मुलांचे ॲडमिशन येतील. परत घरातील खर्च, गॅसचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. लाईट बिलंसुद्धा वाढलेली आहेत. आणि ह्या पिकावरच आमचं महिलांचं सगळं अवलंबून असतं. तर मी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला चांगला असा, जेणेकरून आम्हाला समाधानकारक, ज्यातून आम्ही कष्ट करतो त्यातून आम्हाला समाधान मिळेल असा काहीतरी बाजार शासनानं आम्हाला द्यावा. तर अशी आम्ही सर्व महिला गोतेमाळा तील विनंती करते की आम्हाला बाजार चांगला द्यावा. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. आळंदी नगरपालिकेच्या टाउन हॉल इमारत आणि बस स्टॉप समोरील रोहित्राला भीषण आग लागली होती. त्यामुळे प्रवाशांची आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या रोहित्राला कंपाऊंड देखील घालण्याची तसदी महावितरणने घेतलेली नाहीये. त्यामुळे नागरिकांची आणि भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. आळंदी नगरपालिकेच्या टाउन हॉल इमारत आणि PCMC बस स्टॉपवरील रोहित्राला सकाळी 10 ते 11च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग लागताच बसस्थानकावरील प्रवाशांची, टाउन हॉलमधील कर्मचाऱ्यांची आणि रस्त्यावरील जनतेची चांगलीच धावपळ उडाली. तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग विझवण्यासाठी मदत केली आहे. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. आळंदी शहरामध्ये महावितरण कंपनीकडून 114 रोहित्र यंत्र बसवण्यात आलंय. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी कंपाऊंड देखील घालण्यात आलेले नाहीये. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकेला रोज लाखो भाविक येत असतात. त्यामुळे काही कारणाने अपघात होऊन नागरिकांची जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून तात्काळ रोहित्र यंत्राला कंपाऊंड बसवण्यात यावं अशी मागणी आळंदीतील नागरिक आणि भाविक भक्तांनी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून आणि येणाऱ्या भाविकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी, पुणे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुरी शहरामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्येच एक पण आगळा वेगळा कपडा बँक हा उपक्रम लायन्स क्लबच्या वतीने राबवण्यात येतोय. या उपक्रमाअंतर्गत आपल्याकडील सुस्थितीमधील कपडे एकत्र करून त्यांचे गोरगरिबांना 8 मार्च रोजी मोफत वाटप करण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या स्तुत्य उपक्रमामुळे लायन्स क्लबचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. राहुरी शहरामध्ये ऑगस्ट 2016 मध्ये सुरू झालेल्या लायन्स क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कपडा बँक हा उपक्रम राबवण्यात आला आहे. लायन्स क्लबच्या वतीने राहुरी नगर परिषदेच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या महिला दिनाच्या उपक्रमामध्ये एक स्टॉल लावून कपडा बँक या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. आपल्याकडील वापरलेले सुस्थितीमधील कपडे एकत्र करून ते गोरगरीब गरजवंतांना 8 मार्च रोजी मोफत देण्यात येणार आहेत. या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे डॉक्टर अश्लेषा गव्हाणे आणि डॉक्टर नरेंद्र इंगळे यांनी. नमस्कार. लायन्स क्लब ऑफ राहुरीचे आम्ही सर्व सदस्य आहोत. लायन्स क्लब ऑफ राहुरी याची स्थापना आम्ही ऑगस्ट 2016 मध्ये केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही बरेचसे उपक्रम घेतले, जसे रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प आणि त्याच्यानंतरचा हा आमचा उपक्रम क्लोथ बँक किंवा कपडा बँक. यामध्ये आम्ही सर्व राहुरीकरांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या घरी असलेले न वापरते आणि सुस्थितीत असलेले कपडे आम्हाला इथे स्टॉल नंबर 7 आणून द्यावे. आम्ही ते 8 तारखेला गरजवंतांना वाटणार आहोत. धन्यवाद. हा उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहोत. तर कोणाला काही जुने कपडे द्यायचे असले 12ही महिने तर तुम्ही लायन्स क्लबच्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही वेळेला कॉन्टॅक्ट करू शकता. लायन्स क्लब हा थोडे
थोड्या कालावधीमध्ये राहुरीतला सर्वात मोठा क्लब ठरण्याच्या मार्गावर आहे. कारण या क्लबमध्ये जेवढे उपक्रम जे आपण घेत आहोत त्यामध्ये हा जो कपडा बँकेचा उपक्रम आहे याला भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि हा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत राहील अशी आम्हाला विश्वास आहे. हा जो उपक्रम आहे हा वर्षभर चालू राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी त्यांचे जे जुने कपडे आहेत ते लायन्स क्लबला त्यांनी द्यावेत आणि गरजूंची मदत करावी असे मी आवाहन करतो. यावेळी लायन्सचे सदस्य युवराज पवार, सुवर्णा धमाळ, अश्विनी कोल्हापुरे, नैना पटेल, डॉक्टर महेश गव्हाणे, प्रकाश पवार, डॉक्टर सचिन मुसमाडे, डॉक्टर सचिन पोखरकर, कुमार निमसे आदी उपस्थित होते. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. माननीय राजेंद्र जगदाळे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद. आणि माननीय प्रकाश शेठ धारीवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय राजेंद्र जगदाळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर, जिल्हा पुणे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. खडकवासला धरणामधनं इंदापूर आणि दौंडसाठी 1 महिन्यापूर्वी पाणी सोडण्यात आलंय. मात्र तरी देखील दौंड तालुक्यातील एकाही पोटचारीला अजूनपर्यंत पाणी सोडलेलं नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके ही जळून गेली आहेत. दरम्यान पोटचाऱ्यांना त्वरित पाणी सोडण्यात यावं यासाठी 8 मार्चला तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. पाण्यासाठी पुन्हा एकदा पुणे शहर विरुद्ध पुणे ग्रामीण असा वाद चिघळण्यास आता सुरुवात झाली आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावं अशी मागणी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी दौंड तालुक्यातील वरवंड या गावामध्ये तालुक्यातील विविध मान्यवर शेतकऱ्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी महेश भागवत, तानाजी दिवेकर, सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, आनंद थोरात, लक्ष्मण दिवेकर, केशर दिवेकर, दत्तात्रय दिवेकर सर, योगिनी दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, देशमुख सर, विठ्ठल दिवेकर, अजित आटोळे, वरवणचे सरपंच खडके तसेच उपसरपंच शेळके यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. खडकवासला धरणामधनं इंदापूर आणि दौंडसाठी 1 महिन्यापूर्वी पाणी सोडण्यात आलं. परंतु दौंड तालुक्यातील एकाही पोटचारीला अजून पाणी सोडण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके ही जळून चालली आहेत. पोटचाऱ्यांना त्वरित पाणी सोडण्यात यावं, अन्यथा 8 मार्चला आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. जुन्या कॅनलच्या त्या 2 ठिकाणच्या 2 क्रॉसिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पाठीमागचं मागचं जीसीबी करून त्या केळगाव परिसराचं काम करून ते काही टाकले होते. असं मावळमध्ये आंदोलन केलं, बाळा गेली, गोळीबार झाला, माणसं गेली. काय शेतकऱ्यांच्या पदरात पडतो? मी आज
आंदोलनातला कार्यकर्ता आहे. भीमा पटेलचं आंदोलन केलं, 40 दिवस तुरुंगात राहिलो, आजही आम्ही हेलपाटे मारतोय केससाठी द्या. म्हणजे आंदोलन करून उपयोग होणार नाही. आंदोलन हा आपला सगळ्यांचा शेवटचा पर्याय असेल. त्या आंदोलनात मी सहभागी असेल. मी त्यावेळी पक्ष अभिनय ठेवणार नाही, कारण शेवटी पाणी हे जीवन आहे. पण त्यासाठी आधी संरक्षण मार्गाचा वापर करू. जे काय करायचं मला तर वाटतं हायकोर्टात गेलेला प्रश्न मिटेल. आपण सगळेजण म्हणजे आज 18 ते 20 TMC पाणी तुम्ही वापरताय. आपल्याकडे अवेलेबल पाणी सर्वसाधारण 26 TMC आहे. 6 TMC मध्ये जवळजवळ 3 TMC पाणी हे वेगवेगळ्या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडे वापरलं जातं. राहिलं 3 TMC पाणी, 3 TMC पाण्यामध्ये आपली नेमकं मार्ग आहे. आणि कुणीतरी काहीतरी म्हणलं. आता मला रात्री पत्रकारांचा एक फोन आला होता. ते म्हणजे पाणी कॅनलला चालतं तुम्ही मजा कशी घ्या. मला म्हणजे तेच सांगायचं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस युद्ध नसायची, आता समजा आपलं भारत पाकिस्तानचं युद्ध नाही म्हणून ते आपलं सैन्य झोपलंय का, आपले काय जे शस्त्रबंबाची फॅक्टरी आहेत त्या काय बंद केल्यात का, ते सगळं चालू ठेवा. शांततेच्या काळामध्ये जो युद्धाची चांगली तयारी करतो ना तोच भविष्यातलं मोठं युद्ध जिंकतो हा इतिहास. म्हणून आज शांतता असेल. 2008 साली आम्हाला काही चित्र दिसली होती ती आम्ही सांगण्याचा प्रयत्न. अब्बास शेख, C24 तास, दौंड. आळंदी येथे श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप परिक्षेत्र कोल्हापूर आयोजित आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आंतर विद्यालय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी आंतर विद्यालय वक्तृत्व स्पर्धा घेतली आहे. आळंदी येथे माननीय श्री विश्वासराव नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप परिक्षेत्र कोल्हापूर आयोजक आळंदी पोलीस स्टेशन आंतरविद्यालय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर संतोष टेंगले आणि श्री चव्हाण सर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेले विषय म्हणजे नक्षलवाद, दहशतवाद, धार्मिक तेढा, भ्रष्टाचार, आर्थिक गुन्हे, जातीयवाद, अंमली पदार्थांचा वापर, मानवी तस्करी, वाहतूक, शिक्षण या विषयांवरती विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मरकळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलाय, तसेच द्वितीय क्रमांक वडगाव घेनंद विद्यालयाने मिळवलाय. तरी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि पत्र आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलंय. या संदर्भामध्ये आळंदी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. खरं तर पोलिसाचं काम पोलीस करीत असताना त्यांचा समाजातील वेगवेगळ्या घटकाशी संबंधित असतो आणि हे काम करत असताना जनतेशी चांगला समन्वय ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. जनतेच्या सहकार्यानेच बऱ्याच गोष्टी उदाहरणार्थ गुन्ह्याची उकल करणे किंवा कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांना शक्य होतं. मग अशा कार्यामध्ये तरुणांचा सहभाग घेतला तर निश्चितपणे त्याची पोलिसाला मदत मिळेल. ह्या संकल्पनेतून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी डायरेक्टर जनरल युथ चॅम्पियनशिप वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याबाबत आम्हाला सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते. त्यानुसार आज आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आम्ही एकूण 7 शाळांना वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार, वाहतूक समस्या, त्याचप्रमाणे महिलाविषयीचे गुन्हे अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांना विषय देऊन त्यांची वक्तृत्व स्पर्धा आळंदीमध्ये घेण्यात आली. त्याच्यामध्ये मरकळ विद्यालयाच्या 9वीतील मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला आणि वडगाव घेणेंच्या हायस्कूलच्या मुलांनी त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रशस्तीपत्रक देऊन सहभागाबद्दल त्यांना आम्ही गौरवण्यात आलेला आहे. आळंदी हद्दीतील एकूण किती शाळांचा सहभाग झाला त्या कार्यक्रमामध्ये? आळंदी हद्दीतील एकूण 6 शाळांचा सहभाग त्याच्यामध्ये झालेला आहे. चांगल्या पद्धतीनं त्यांचा त्याच्यामध्ये प्रतिसाद आम्हाला. दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी, पुणे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. या उन्हाचा तडाखा आंबेगावमधील तांबडेमळा येथील कालदारा पाझर तलावाला बसलाय. हा तलाव कोरडा पडत चाललाय. दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यामुळे मोठं नुकसान होऊ लागलंय. त्यामुळे येथील शेतकरी पुरता हवालदिल झालाय.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तांबडेमळा या परिसरातील कालदारा पाझर तलाव हा कोरडा पडलाय। त्यामुळे दुष्काळाच्या झळा आता शेतकऱ्यांना बसू लागल्यात। परिसरातील विहिरी, कूपनलिका यातील पाणी तळाला पोहोचलंय। शेती पिके जळू लागली आहेत। तांबडेमळा ग्रामपंचायत हद्दीमधील अवसरी घाट वन उद्यानामध्ये सध्या वन्य प्राण्यांनाही पाण्याची गरज भासतीये। वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये मनुष्य वस्तीकडे येऊ लागली आहेत। भविष्यामध्ये काही अनर्थ घडू नये यासाठी वन संरक्षण समिती आणि वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करणं गरजेचं आहे। काही वर्षांपूर्वी या कालदारा पाझर तलावाच्या दुरुस्ती कामासाठी तत्कालीन जलसंधारण मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामपंचायतीचे सरपंच वत्सला भोर यांच्या प्रयत्नामधनं पाणीपुरवठा समिती अध्यक्ष आणि माजी सरपंच संजय भोर यांनी तलावाच्या कामासाठी 2 ते 2.5 कोटींचा निधी मंजूर केला। मात्र ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केलं। त्यामुळे पाझर तलावाचं पाणी जास्त प्रमाणात पाझरून हा तलाव लवकरच कोरडा पडत चाललाय। आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या डिंबे धरणाचा उजवा कालवा तांबडेमळाच्या पायथ्याशी आहे। या कालव्यामधनं पाझर तलावाचं पाणी सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा माजी उपसरपंच विष्णू भोर यांनी व्यक्त केली आहे। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची। कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वांचे लक्ष लागलंय। दरम्यान भाजप, शिवसेना, MIM, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज पालिकेमध्ये दाखल केलेत। सोलापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे। भाजपाकडनं महापौर पदासाठी शोभा बनशेट्टी तर उपमहापौर पदासाठी शशिकला बतूल यांनी अर्ज दाखल केलाय। तर शिवसेनेकडनं महापौर पदासाठी कुमुद अंकाराम तर उपमहापौर पदासाठी अमोल शिंदे यांनी अर्ज दाखल केलाय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, MIM यांचे संख्याबळ नसताना देखील त्यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आज निरोप आला की महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सौ शोभा श्रीशैल बनशेट्टी यांचं नाव निश्चित झालेलं आहे। त्यात आम्ही जाहीर करून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर उपमहापौर पदासाठी आमच्या ज्येष्ठ नगरसेविका सौभाग्यवती शशिकलाताई बत्तूल यांचं नाव निश्चित झालेलं आहे। त्यांचं देखील उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। 8 तारखेला आमचे हे दोन्ही महापौर आणि उपमहापौर निवडून येतील आणि सोलापूर शहराच्या विकासाचा एक नवीन आयाम देतील अशा प्रकारचा विश्वास। शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी महापौर पदासाठी कुमुद भीमाशंकर अंकाराम यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि उपमहापौरसाठी अमोल बापू शिंदे यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। नाही तुम्हाला माहिती की संख्याबळानुसार मला वाटतं भाजपचं पूर्ण त्या ठिकाणी महापौर उपमहापौर बसू शकतात। त्यामुळे काही चमत्कार काही करायची गरज नाही आहे आणि निश्चित आम्ही वरचा अजून आम्हाला काही आदेश आलेला नाही आहे की नेमकं फॉर्म भरायचा का नाही भरायचा आणि काल संपर्कसुद्धा शेवाळेसाहेबाचा होऊ शकला नाही। मगाही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो
शिवाळे साहेबांकडनं जर निरोप आला वरून जर आदेश आला तर आम्ही फॉर्मसुद्धा काढून घेण्याची प्रोसिजर ठेवणार आहोत. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. छोट्या आणि मध्यम उद्योगांना त्वरित कर्ज मंजुरी मिळण्यासाठी दे आसरा या फाउंडेशन संस्थेनं नुकताच 3 बँकांशी सामंजस्य करार केलाय. दरम्यान या करारामुळे उद्योजकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया अधिक सक्षमपणे पूर्ण करता येणार आहे, जेणेकरून कर्ज मिळणेही अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, जनता सहकारी बँक आणि जनसेवा सहकारी बँकांबरोबर दे आसराने केलेल्या सामंजस्य करारामुळे छोट्या उद्योजकांना सुलभतेनं भांडवल उभारणी करता येईल आणि बँकांना विश्वासार्ह कर्जदार देखील मिळतील. उद्योजकांना सहाय्य करणाऱ्या आणि नफा तत्वावरती चालणाऱ्या दे आसरा फाउंडेशन या संस्थेनं नुकताच 3 बँकांशी सामंजस्य करार केलाय. उद्योजकांना सुलभतेने आर्थिक पाठबळ मिळवून देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, जनता सहकारी बँक आणि जनसेवा सहकारी बँकेशी झालेल्या कराराअंतर्गत दे आसराकडनं सहाय्य आणि मार्गदर्शन घेणाऱ्या नव उद्योजकांना कर्ज मिळवता येईल. त्याचबरोबर बँकांनाही प्राधान्य क्षेत्र अर्थात प्रायोरिटी सेक्टरना कर्ज देण्याकरता अधिक विश्वासार्ह उद्योजक देखील मिळतील. बँकांकडनं कर्ज मिळण्यासाठी उद्योजकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये व्यावसायिकांचे तपशील, प्रकल्प अहवाल, व्यवसायासाठी आवश्यक असलेले विविध परवाने, कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याचे दाखले, तारणाबाबतचे कागदपत्रे इत्यादी. बहुतेक वेळी उद्योजकांना या सर्व प्रक्रियांची पुरेशी माहिती नसते, त्यामुळे त्यांना त्या किचकट आणि वेळखाऊ वाटतात. नवीन उद्योग भरणीबाबत मार्गदर्शन आणि मूलभूत सहाय्याखेरीज दे आसरा उद्योजकांना भांडवल उभारण्यासाठीही सहाय्य करते. दे आसरा फाउंडेशन ही सेक्शन 25 आता सेक्शन 5 प्रॉफिट ऑर्गनायझेशन अशी सेटअप झालेली आहे. ही डॉक्टर आनंद देशपांडे यांचं फॅमिली फाउंडेशन आहे. हे त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी आणि त्यांच्या फॅमिली ट्रस्टमधून हे येतं. हे ह्याकरता सेटअप केलेलं आहे की कुठल्याही छोट्या उद्योजकाला त्याचा बिझनेस स्टार्ट करायला किंवा नीट तो मॅनेज करायला आणि पुढे ग्रो करायला लागणारे सगळं सपोर्ट सिस्टम हे दे आसरा फाउंडेशनच्या थ्रू त्यांना मिळालं एका ग्रुपखाली, तर मग पुढे जाऊन ते अजून लोकांना जॉब्स देऊ शकतील. आमचा मिशन आणि टार्गेट आहे की 25,000 छोट्या उद्योजकांना असा सपोर्ट सिस्टम देऊन त्यांच्या थ्रू एक 4 जरी ॲव्हरेजवरती जॉब्स त्यांनी क्रिएट केले तर 1,00,000 जॉब सिस्टममध्ये क्रिएट व्हावे. ह्याच्या थ्रू आम्ही आत्तापर्यंत आमच्या साईटवरती 75 आमचे जे बिझनेस मॉडेल्स आहेत हे पब्लिश केलेले आहेत आणि ते यूज करत असलेले आमचे 19,000 आता रजिस्ट्रेशन्स आहेत ऑनलाईन. त्याचबरोबर जे फेस टू फेस गायडन्स आमच्याकडनं होतो, जो उद्योग मित्र आमचा हे सगळं रिसर्चवरती बेस्ड असिस्टन्स करतो, हँड होल्डिंग करतो, त्याच्या थ्रू 210 लोकांना आमच्याकडनं मदत झालेली आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्याबरोबर फंडिंग पार्टनर्स जे आमच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आज हा MOU जो साईन केलेला आहे आणि आधीसुद्धा ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलं आहे ह्याच्या थ्रू मोर दॅन 1 crore फंडिंग आणि असिस्टन्स फॉर फंडिंग हा झालेला आहे. डिस्बर्समेंट इज टू द ट्यून ऑफ 1 crore हा पुढे आम्ही स्मॉल बिझनेस ओनर्सला देऊ शकलेलो आहोत. अशाच प्रकारे पुढे जाऊन आत्ताच आम्ही 210ला आहोत, 19,000 ऑनलाईन आहोत, पण पुढे जाऊन 25,000 लोकांना पॅन इंडिया मदत करायची आमचा मिशन आहे. आणि त्याच्याकरता कसं स्केल करणार, टेक्नॉलॉजी एनेबलमेंट तर आहे, तर ह्याच्याकरता आता पुढचं आमचं स्टेप आहे की हे स्केल करणं आणि त्याच्याच बरोबरीने फंडिंग असो किंवा नॉन फंडिंग असो किंवा इव्हन एखाद्या उद्योजकाला नीट मॅनेज करता यावं आणि ग्रो करता यावं ह्याकरता जे काय चेकलिस्ट, टेम्पलेट्स, प्रोसेसेस, सिस्टम्स लागणार आहेत आणि उद्योगमित्राचं गायडन्स लागणार आहे, ह्या सगळ्याच्यावरती आम्ही काम करून पुढे जाऊन हे चालवणार. फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. सेक्शन 25 ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यात ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती आम्ही चालवतो. तर त्याच्यात पुढे जाऊन सेल्फ सस्टेनिंग मॉडेल करायचं आहे, पण आत्ता पूर्णपणे सगळं सीड फंडिंग जे आहे हे डॉक्टर आनंद देशपांडेंकडनं येतं. पुढे जाऊन ऑफकोर्स सेल्फ सस्टेनिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही रेव्हेन्यू मॉडेलवरती पण विचार करत आहोत, पण आत्ता आम्ही तो बॅकबेंचवरती ठेवलेला आहे. तर आत्ता कोणी उद्योजक आमच्याकडे आला तर आम्ही पहिलं बघतो की त्याला आमच्याकडनं काही फायदा आमच्या सर्व्हिसेसचा होऊ शकतो का. हे जर का होत असेल तर आमची 1 time 1,000 रुपीजची फी आहे, ते तो भरतो आणि त्याला हे सगळ्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस मिळतो. मग जसं त्याला सर्व्हिस लागेल तसं आमचं सर्व्हिस प्रोव्हायडर जे कोट करेल त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे त्याला कोट करतो. दे आसराचं जे काम
आहे हे आमच्या दृष्टीने कॉम्प्लिमेंटरी आहे. ते आसरा सोर्सिंग ऑफ प्रपोजल, त्या एंटरप्रेन्योरचा प्रोजेक्ट रिपोर्ट करणं, त्या एंटरप्रेन्योरला गाईड करणं, त्याच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करणं, म्हणजे एंटायर सपोर्ट दे आसरा टिल सँक्शन आणि आफ्टर सँक्शन पुढं 2 वर्ष देणार आहे, ज्यामुळे ज्याला आपण हँड होल्डिंग म्हणतो. आणि ह्या हँड होल्डिंग सपोर्टमुळे आम्हाला 2 वर्ष रिकव्हरीची अडचण राहणार नाही आहे. आणि एकदा 2 वर्ष एखाद्या एंटरप्रेन्योरने पैसे भरले तर मला असं वाटतं भविष्यात तो कधी डिफॉल्टमध्ये जाणार नाही. बँकांना आज अशी परिस्थिती आहे की चांगल्या अकाउंट होल्डरची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये बँकांचं कल्याण आहे आणि त्या एंटरप्रेन्योर्सचं कल्याण. दे आसरामुळे इनफॅक्ट आम्हाला रेडीमेड प्रपोजल मिळणार आहे की एखादा एंटरप्रेन्योर डायरेक्ट बँकेत जर आला तर आम्ही त्याला चेकलिस्ट देऊ, त्या चेकलिस्टप्रमाणे पेपर रिक्वायरमेंट मागू. इथे दे आसरा त्याचं पूर्ण त्याला ट्रेनच करणार आहे की तुझ्या ह्या एक धंद्यासाठी हे पेपर वर्क आहे, हे पूर्ण करायचं, हे लायसन्सिंग रिक्वायरमेंट आहे, ही पूर्ण करायची आणि नंतरच बँकेत जायचं आहे अलॉंग विथ द प्रोजेक्ट रिपोर्ट. त्यामुळे जे काही आमचा ब्रांच मॅनेजर जेव्हा इंटरव्ह्यू घेईल त्या एंटरप्रेन्योरचा, त्यावेळी तो सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल अशी परिस्थिती आहे. आणि तो फुलप्रूफ असल्यामुळे त्याला लोन मंजूर करून घेण्यातही काही अडचण येणार नाही. इनफॅक्ट आता बँकांचा जोर सध्या स्मॉल एंटरप्रेन्योरवरच आहे, ज्याला आपण मायक्रो एंटरप्राइजेस म्हणतो. आपल्या देशामध्ये ऑलमोस्ट जेवढे MSME क्लायंटेल आहे, MSMEज आहेत, ह्या MSMEमध्ये साधारणपणे 95% मायक्रो एंटरप्राइजेस आहेत आणि बँकांचाही भर मायक्रो एंटरप्राइजेसवर आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पण एक मानस आहे की तुमचं मायक्रो एंटरप्राइजेसमध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे. अमोल दमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मंचर बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला एका हमालाच्या डोक्यामध्ये सिमेंटचा दगड मारून खून केल्याची घटना घडली आहे. गणेश निघोट असे मयत व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान मंचर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेसंदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला एका हमालाच्या डोक्यामध्ये सिमेंटचा दगड मारून हमालाचा खून करण्यात आला आहे. शनिवारी 4 मार्च रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बबन निघोट असे खून झालेल्या इसमाचं नाव आहे. मंचर ST बसस्थानकाच्या आवारामध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. बसस्थानकाच्या पश्चिमेकडील भिंतीच्या बाजूस चिंचेच्या झाडाच्या बाजूला गणेश निघोट यांचा खून करण्यात आल्याची माहिती मंचर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय आणि खून करण्यासाठी वापरलेल्या सिमेंटचा दगड हा ताब्यात घेतलाय. दरम्यान या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे हे करीत आहेत. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुण्यातील नगरसेविका दिशा माने आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या विजयाचा आनंद हा प्रभागातील सर्व नागरिकांना पेढे वाटून आणि त्यांच्या अंगावरती पुष्पवृष्टी करून साजरा केलाय. DJ लावून आणि गुलाल उधळून चमकोगिरी करण्यापेक्षा दिशा मानेंच्या उपक्रमाचं सर्वच नागरिक कौतुक करतात. पुणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपली आहे. विजय उमेदवार या वातावरणामधनं आता बाहेर आलेत. निवडणूक जिंकण्याची खुणगाठ बांधलेल्या अनेकांनी निवडणुकीच्या आधी मतदारांचे उंबरठे झिजवले, पण विजय झाल्यानंतर चक्क नागरिकांच्या घरोघरी जाऊन पुष्पवृष्टी करणारे आणि पेढे वाटप करणारे लोकप्रतिनिधी दिशा माने आणि त्यांचे कार्यकर्ते हे पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. हा विजय सर्व नागरिकांचा असून त्यामध्ये त्यांचा सहभाग असायलाच हवा, म्हणून या उपक्रमाचं आयोजन आम्ही केलंय, असं मत नगरसेविका दिशा माने यांनी व्यक्त केलंय. मी दिशा राहुल माने, प्रभाग क्रमांक 35. DJ आम्हाला असं वाटलं DJ-विजेमध्ये पैसे घालवण्यापेक्षा ज्या मतदार बंधू भगिनींना आपल्याला मत दिलं आहे एवढा विश्वासाने, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. गुलाल उधळण्यापेक्षा मला वाटलं फुलाची उधळण त्यांच्यावरती केली तर त्यांना जास्त आवडेल आणि त्यांचा पण हक्क आहे आमच्या विजयात, तर त्यांना पेढा दिलाच पाहिजे, मिठाई दिलीच पाहिजे. कारण की मतदार हा बिल्डिंगचा पाया आहे. जर पाया फुटला तर बिल्डिंग ढासळते. त्याला जर आपण लक्ष नाही दिलं तर आपण ढासळू. 8 घरं आम्ही नेमली आहेत जे एकदमच पडीक होती, एकदमच त्यांचे हाल होते. तर मी DJ-विजे न करता, मिरवणूक मोठ्याने न काढता ते पैसे आणि आमच्या स्वखर्चाने अजून पैसे टाकून 8 घरं निवडून आम्ही ते त्यांना घर बांधून दिले आहेत. निवडणुकीमध्ये जिंकणं जरी महत्त्वाचं असलं तरी नागरिकांचे आभार मानणं तेवढंच महत्त्वाचं आहे, असं मत दिशा माने यांचे पती राहुल माने यांनी व्यक्त केलं आहे.
माझं नाव राहुल गोविंद माने. आम्ही ऑलरेडी सामाजिक भावनेतून आम्ही याच्यात आलेलो आहे आणि यामध्ये आम्ही ज्यावेळेला आम्ही मतदारांकडे आलो तेव्हा मतदार म्हणाले की प्रत्येकजण मत मागायला येतो, मग नंतर कोणी येत नाही आमच्याकडे. मग आम्ही म्हणालो की ज्या दिवशी आम्ही 23 तारखेला विजय प्राप्त केला, जवळजवळ आम्ही 10,000 मतांनी विजयी झालो. हा अनेक दिग्गजांचा बालेकिल्ला होता. त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा नौख्याने निवडणूक लढवत असताना 69% वस्तू विभाग असताना त्यातून आम्ही भाजप म्हणून इथं पाय रोवला आणि आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तर आम्ही 23 तारखेला संध्याकाळी 7ला निकाल हाती लागता पहिल्यांदा 65 लोकांनी घरोघरी त्या दिवशीपासून सुरुवात केली आणि 28 तारखेला आम्ही 26,500 घरांपर्यंत गेलो आणि तेवढ्या घरांचे फोन नंबर, त्यांच्या अडचणी लिहून घेतल्या आणि त्यावर आत्ता आम्ही काम सुरू केले. त्यात एकूण प्रभागात आम्हाला फिरताना लक्षात आलं की किमान 100 घरं अशी आहेत ह्या 25-26 हजार घरांमधील की तिथे छत नाही आहे, ते घर एकदम कुजून गेलेलं आहे, फार अडगळीत राहत आहेत आणि त्या तिथे ढीक आहे आणि त्याच्यावर कसे तरी झोपत आहेत. म्हणजे त्यांना छत नाही, जीर्ण झालेले पत्रे, गळणारं सगळं घर. तर आम्ही ही अवस्था पाहिल्यानंतर आम्ही पहिल्याच दिवशी ठरवलं आपला विजय झाल्यानंतर DJ लावायचा नाही, गुलाल उधळायचा नाही, आपण ह्यापैकी जी शक्य आहेत ती घरं बनवायची. मग आम्ही संपूर्ण प्रभागात कोण आमचा मतदार कोण दुसऱ्याचा कुठल्या पार्टीचा असं न बघता आम्ही चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, शिवदर्शन, शाहू आसाद आणि अशा भागांमध्ये आम्ही जीर्ण घरं निवडली. तुमची पद्मावती वस्ती ती आता त्या 8 घरांपैकी 4 घरं बांधून झालेली आहेत. तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर कशी झाली, तर आम्ही 24 तारखेला काम सुरू केलं आणि ही छोटी छोटी घरं आहेत 10x20, 10x15. आम्ही ती घरं संपूर्ण खोलून ते संपूर्ण नवीन घरं बांधलेली आहेत. आम्ही त्याचं लोकार्पण ह्या मंगळवारी किंवा बुधवार आहे की मतदार जो म्हणाला होता की नंतर कोणी आमच्याकडे येत नाही, तर आम्ही एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये सर्वांचे नंबर्स आत्ता घेतलेले आहेत, सर्वांसाठी ॲप करतोय, सर्वांसाठी आम्ही 3 टोटल ऑफिसेस चालू केलेले आहेत. मग आम्ही विचार केला की DJ आणि गुलाल उधळण्यापेक्षा का नाही आपण प्रत्येक मतदाराच्या दारात जाऊन त्याच्यावर फुलांची उधळण करूयात, पाकळ्यांची, आणि प्रत्येकाला पेढा देऊयात. थोडा आम्ही पोटाला चिमटा काढलाय, परंतु आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये 1.5 लाख पेढे वाटतोय. याआधीच्या अनेक निवडणुकीमध्ये अनेक विजयी उमेदवार झालेत, पण आभार मानण्याच्या या स्तुत्य उपक्रमामुळे एक मतदार म्हणून आम्ही सुद्धा आनंदित झालोत, अशी भावना प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. सई दिशा माने ही पहिल्यांदाच BJP कडून निवडून आलेली SC कॅन्डिडेट आहे. हीच पहिली प्रथम नगरसेविका आहे की तिने पहिल्यांदा निवडून आल्याच्या नंतर प्रत्येकाचे घरी जाऊन भेट देऊन पेढे आणि फुलं त्यांच्या अंगावर उधळून टाकलेले आहेत आणि प्रत्येक घराची त्यांनी समस्या सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहे. माझं नाव भाग्यश्री अनिल गायकवाड. पर्यंत आमच्या प्रभागामध्ये कोणतीही अशी नगरसेविका नाही की निवडून आल्यावरती फुलं आणि पेढे घेऊन येतात. जे निवडून आलेत ते आहेत तिथेच, ते त्यांचं सेलिब्रेशन करतायत, DJ वगैरे लावलेत. पण पहिली नगरसेविका आहे, मी माझं मतदान केलं, मी यांना 4 कमळाला दिले. पहिले नगरसेविका आहेत की ज्यांनी असं एवढं चांगलं काम केलं आणि आता पहिल्यांदाच कोणताही DJ वगैरे न लावता 8 घरं यांनी बांधलेली आहेत स्व खर्चातून. तो बघा आता पासून एवढं काम केलेलं आहे, तर पुढे 5 वर्षात हे तुमच्यासाठी काय काय करू शकतात, आपल्यासाठी, आपल्या प्रभागासाठी. आता ते चांगलं वाटते ना, ते फुलं आणि पेढे वाटतायत. तो प्रत्येक नागरिकाला हेच वाटतं की नगरसेवकाने असं काहीतरी करावं आमच्यासाठी, तेच करतात आणि आता स्टार्टिंग त्यांची झाली आहे, पुढे 5 वर्षात ते नक्की काहीतरी करतील. दिशा माने यांनी केलेल्या पुष्पवृष्टीमुळे नागरिकांच्या अंगावरती फुलांची उधळण तर झालीच, पण नागरिकांना विजयाचा पेढा भरवण्यात सुद्धा माने दाम्पत्य विजयी झालाय. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर,
फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी शहरामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहेत. शहरातीलच दिव्या संजय मुथा हिनं स्वतः बनवलेल्या गृहसजावटीच्या वापरण्यात येणाऱ्या सुंदर वस्तूंचा या ठिकाणी स्टॉल लावलाय. माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी दिव्याच्या स्टॉलला भेट दिली आहे आणि तिचं भरभरून कौतुकही केलंय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी राहुरी नगर परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राहुरी शहरातील महाविद्यालयीन युवती दिव्या संजय बेदमुत्ता हिने घर सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्वतः बनवलेल्या आकर्षक वस्तूंचा स्टॉल या ठिकाणी लावला होता. यामध्ये कलात्मक पोस्टर्स, घड्याळ, चौरंग इत्यादींचा समावेश होता. राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी बेदमुत्ता हिच्या स्टॉलला भेट देऊन तिला प्रोत्साहन दिलंय. नमस्कार, मी दिव्या संजय बेदमुत्ता. मला इथे या काही म्युरल आर्ट्सचं एक्झिबिशन ठेवण्यासाठी उषाताई यांनी संधी दिली होती. अशा काही प्रकारच्या नवीन आर्ट कला प्रेझेंट करण्यासाठी मी इथे एक्झिबिशन ठेवले होते. भागीरथीबाई स्कूल या ठिकाणी हे एक्झिबिशन ठेवण्यात आले. आज महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व महिला इथे एकत्र जमलेल्या आहेत आणि या ठिकाणी दिव्या बेदमुत्था हिने म्युरल आर्टचे वेगवेगळ्या अनेक सुंदर फ्रेम्स बनवले आहेत. आणखी इतर काही वस्तू असतील, घड्याळ असेल किंवा की होल्डर असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू खूप सुंदर बनवलेल्या आहेत. या ठिकाणी फ्रेम्स आहेत आणि चौरंग पण खूप सुंदर आहेत. सगळ्याच वस्तू एकापेक्षा एक सुंदर वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत. तर मी खरोखर दिव्याचं या ठिकाणी अभिनंदन करते. तिने इतक्या सुंदर वस्तू बनवून या ठिकाणी त्यांचं एक्झिबिशन ठेवलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत तिचे ही जी कला आहे ती पोचलेली आहे. मनोज साळवे, सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी. राहुरी शहरातील भागीरथी रोडवरील एका चष्म्याच्या दुकानाला अचानकपणे आग लागली. मात्र हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर केला. दरम्यान या अग्निशामक दलाच्या कार्यपद्धतीवर यावेळी नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 6 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास राहुरी शहरातील भागीरथी शाळेसमोरील भागामध्ये मोहम्मद अली चष्मेवाले यांच्या चष्म्याच्या दुकानाला अचानकपणे आग लागली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेले अग्निशामक दल तब्बल 1 तास उशिरा घटनास्थळी दाखल झालं. तोपर्यंत मोहम्मद अली यांचे जवळपास 20 ते 30 हजारांचं नुकसान झालंय. अग्निशामक दल येण्या अगोदर आलम शेख, राजेंद्र विरकर, काशीद तात्या आणि परिसरातील नागरिकांनी घरामधनं पाणी आणून ही आग विझवली आहे. ज्यावेळी अग्निशामक दल या ठिकाणी आले त्यावेळी गाडीबरोबर कर्मचारी देखील उपस्थित नव्हते. परिसरातील नागरिकांनी स्वतःच्या हाताने पाणी मारण्याचं काम केलंय. अग्निशामक दल वेळेवर आलं असतं तर एवढं मोठं नुकसान झालं नसतं, अशी नागरिकांमधनं चर्चा सुरू आहे. ही घटना घडली या ठिकाणी महिला दिनानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटातील महिलांनी विविध दुकाने लावली आहेत. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली नसती तर यावेळी मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र अग्निशामक दलाने मोठा विलंब लावल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे कचरकुंडीच्या इकडे तर थोडं घाण जाळतं नाही तर ते आतमध्ये येतं पसरत ते पत्र्याला आहे तर उष्णता लागून येतं. थोडं गरम ह्याच्याने तर पूर्ण तर टपरीला आहे तर आग लागली आणि त्याच्यामध्ये तर माझं 20-22 हजार रुपयाचं नुकसान झालं आहे. 25,000 रुपये नुकसान झालं आहे. आणि तर मला त्या शेजारी पाजारीने लई मदत केली गाडी विझवण्यासाठी आणि तर मला सहकार्य आहे शेजाऱ्यांचं. ते उष्णतेमुळे तर नुकसान झालंच आहे. मला अग्निशमन लागला फायर फायटर यायला तर 20 मिनिटं लागले. तरी मी गेलो तरी पण ते आमच्या सहकार्याने पण आलमनी पण मदत केली आणि तर आमच्या तर पापा बहिणी पण मदत केली आणि त्यांनी तर नाही का विजवायला पाणी वगैरे पण दिलं होतं त्यांनी.
आणि त्याच्याबरोबर ते फायरमन होता ते पाणी मारणार. हा फायरमन होता, ते बिचाऱ्यांनी पण तर विजवायला बरीचशी मदत फायरमन केली. होता, तुम्ही काहून पाणी मारला हाताने? तर मग ते उष्ण मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरती शिरूर तालुक्यातील फाकटे गावातील गुलाब डिंगरे या शेतकऱ्यानं चक्क केशरची शेती केली आहे. डिंगरे याच्या आधुनिक पद्धतीच्या शेतीचं सर्वत्रच कौतुक होत आहे. अपार मेहनत, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरती माणूस काहीही करू शकतो याचं उत्तम उदाहरण शिरूर तालुक्यातील फाकटे गावामध्ये पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील फाकटे गावामध्ये गुलाब नंदू डिंगरे या शेतकऱ्याने मनाशी निश्चय बाळगून केशरची शेती केली आहे. केशर हे देशामध्ये फक्त जम्मू काश्मीर येथेच पिकते. केशर हे 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये पिकतं, परंतु महाराष्ट्रातील 45 अंश सेल्सिअस तापमानामध्येही डिंगरे यांनी केशर पिकवलं आहे. डिंगरे यांनी राजस्थानमधनं 30 रुपयांना 1 नग याप्रमाणे केशरची बी घेऊन ही शेती केली आहे. त्यामुळे तालुक्यातील डिंगरे यांच्या आधुनिक पद्धतीच्या शेतीचं कौतुक होत आहे. गुलाब नंदू डिंगरे, मी राहणार फाकटे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझे शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि मी शेती करत असताना मी नोकरी न करता शेतीला जास्त प्राधान्य दिलं आणि आधुनिक शेती करत असताना मी माझ्याकडं डाळिंबाची झाडं आहेत आणि शेती करत असताना ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये साधारणतः कोणताही माल घेतला तर त्या मालाला बाजारभावामध्ये कोणताही भाव भेटत नाही आणि शेतकरी त्यामुळं अडचण देत चालला आहे. आणि असं करत असताना जरा थोडं काहीतरी शेतीमध्ये वेगळं करण्याच्या दृष्टीने मी नेटवरती ज्यावेळेस पिकांबद्दल माहिती घेत होतो त्यावेळेस मला केशर या पिकाबद्दल माहिती मिळाली आणि केशर पिकाबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी त्याबद्दल थोडी अजून कोणकोणत्या ठिकाणी केशर येतं, कोणत्या हवामानात येतं याबद्दल माहिती मिळवली. तर केशर हे असं एक पीक आहे का ते जम्मू काश्मीर सोडून कोणत्याही ठिकाणी येत नाही. तर मग मी निर्णय घेतला की बाबा काहीतरी वेगळं करायचं. तर त्यासाठी मी केशर पीक लावायचा एक मनाशी ठाम निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर केशरचं बी उपलब्ध होण्यासाठी मी नेटवरती सर्च केलं कोणत्या कोणत्या भागामध्ये बी उपलब्ध होऊ शकतं. तर राजस्थान या ठिकाणी मला बियाची नेटवरती माहिती मिळाली. मग त्या ठिकाणी जाऊन मी स्वतः राजस्थानमध्ये गेल्यानंतर बियाची उपलब्ध केले आणि बी उपलब्ध केल्यानंतर मी साधारणतः सप्टेंबरच्या एंडिंगला मी बियाची म्हणजे थोडक्यात 1 ऑक्टोबरला बियाची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर साधारणतः 21 ते 22 दिवसानंतर रोपं तयार झाली. रोपं तयार झाल्यानंतर शेतामध्ये रोपं लावली. रोपं लावल्यानंतर साधारणतः पूर्ण या केशरसाठी 5 ते 5.5 महिने पूर्ण परिपक्व होण्यासाठी लागतात आणि अशा पद्धतीने मी केशरची साधारणतः माझ्याकडे आता सध्या 1700 झाडे केशरची उपलब्ध आहेत आणि त्या झाडांपासून मला कमीत कमी 10 ते 12 किलो उत्पन्न मिळेल. आणि केशरला सध्या आता मार्केटमध्ये रेट आहे 40,000 रुपयापासून 1 लाख रुपये किलोपर्यंत भाव आहे. साधारणतः माझ्या शेतामध्ये 10 ते 12 किलो केशर उपलब्ध होऊन त्या केशरपासून मला साधारणतः 5 ते 5.5 लाख रुपयाचा नफा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या परिपक्व झाल्यानंतर त्यामध्ये बियांची पण उपलब्ध होतात ह्या केशरमधून आणि साधारणतः मला केशरचे उत्पादन झाल्यानंतर. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथील हनुमान नगरच्या जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झालाय. प्राथमिक शाळेमध्येच मुलं घडतात आणि विद्यार्थ्यांचा पहिला गुरु हा प्राथमिक शिक्षकच असतो असं मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा माळी बाबुळगाव गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे यांनी व्यक्त केलं आहे. प्राथमिक शाळा ही मुलांच्या कलागुणांना आणि भविष्याला वाव देणारी ठरते. विद्यार्थ्यांचा पहिला गुरु म्हणजे प्राथमिक शिक्षक असतो असं मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा माळी बाबुळगाव गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे यांनी व्यक्त केलंय. प्राथमिक शाळा ही मुलांच्या कलागुणांना आणि भविष्यांना वाव देणारी अशी शाळा असते. मुलं घडतात ते प्रथम प्राथमिक शाळेत, इथूनच त्यांची प्रगती होते आणि ते पुढे उंच शिखरावर पोहोचतात. म्हणूनच म्हणतात की
मुलांचा पहिला गुरु असतो तो प्राथमिक शाळेतला शिक्षकच असतो. मातीचा गोळा जसा आकार द्यावा तसा घडतो, तसंच प्राथमिक शाळेतील मुलंही त्यांना जसा आकार दिला तसे ते पुढे घडतात आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल होते. पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथील हनुमान नगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. शाळेच्या प्रांगणामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन संदीप कराळे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य संध्या आठरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, शिक्षण अधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी अनिल भवार, केंद्र प्रमुख बाळकृष्ण खोसे वांडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक मराठी हिंदी भाषेतील गाणी आणि नृत्य सादर करून आनंद उत्सव साजरा केलाय. शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित रसिकांनी देखील या ठिकाणी मनमुराद आनंद लुटलाय. यासह नृत्य, जनजागृतीपर नाटिका, हास्य विनोदी चुटकुले, कविता, व्यक्तिगत गीत गायन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांना आपली कला दाखवली आहे. दरम्यान यावेळी वार्षिक अहवाल वाचन आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनाली ससाने यांनी केलाय. तर आभार राधिका खटावकर यांनी मानलेत. यावेळी चित्रपट गीत लेखक महेश ससाने, मराठी अभिनेते महेंद्र शिरसाट यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील युवा वर्ग, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आदींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सन 2011-13 मधील लेखा परीक्षण अहवालानुसार संचालक मंडळाला नोटीस. पाण्यासाठी पुणे विरुद्ध पुणे वाद चिघळला, हक्काचे पाणी मिळावे यासाठी दौंडमधील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. सोलापूरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. आणि जागतिक दिनानिमित्त राहुरी शहरात राबवले जात आहेत विविध उपक्रम. दिव्या बेदमुत्ताच्या आकर्षक वस्तूंच्या स्टॉलची सर्वत्र चर्चा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.